नमस्कार, मी सुजित भोगले. धर्मवीर चॅनेलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. अर्थात हिंदू धर्मामध्ये आपण जो पुनर्जन्माचा सिद्धांत मांडतो त्याच्यावरती आज आपण थोडंसं बोलणार आहोत. हिंदू धर्मामध्ये असं मानलं जातं की शिवशक्ती मिलनातून जगत आकाराला आलं. मग जगतामध्ये विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, वनस्पती हे सगळं निर्माण झालं. त्याच्या जोडीला मानव सुद्धा जन्माला आला. आपण जीवनाकडे चेतनेचा विस्तार या दृष्टीने बघत असतो. आपल्याकडे जे आपण 14 लोकांचा उल्लेख करतो त्याच्यामध्ये आपण सप्तपाताल म्हणतो, त्यानंतरचे ऊर्ध्व 7 लोक म्हणतो. त्या 7 लोकांपैकी पृथ्वी या लोकावरती आपण सध्या आहोत किंवा भू या लोकावरती आपण आहोत. याच्या वरचे जे स्तर आहेत, भू नंतर भुवः स्वः, हे चेतनेचा विस्तार झालेले एक एक स्तर आहेत असं आपण मानतो. आपण मानव म्हणून जेव्हा आज जन्माला आलेलो आहोत तेव्हा आपण भूहू या लोक पातळीवर आलेलो आहोत. आपल्या चेतनेचा तितका विस्तार झाला आहे असं आपण समजूया. मग या चेतनेचा इतका विस्तार न झालेले जीव आहेत ते जीव म्हणजे 84 लक्ष योनीमध्ये जगणारे वेगवेगळे जीव. मग सर्व स्वरूपाचे प्राणी, सर्व स्वरूपाचे कीटक, सर्व स्वरूपाचे पक्षी, सर्व स्वरूपाच्या वनस्पती, झाडं, झुडपं हे या 84 लक्ष योनींमधील भूहू या अवस्थेच्या खाली असलेल्या चेतना धारण करणारे जीव आहेत. आपण मानव म्हणून आज या भूहू या अवस्थेपर्यंत पोचलेलो आहोत. या पुढचा जसा जसा आपण आपला विस्तार साधत जाणार आहोत तशा विस्तारानुरूप तुम्हाला अधिकाधिक दिव्य देह प्राप्त होत जाणारे, मानवाचाच अधिकाधिक दिव्य देह प्राप्त होत जाणारे आणि अंतिमतः तुम्ही सत्य लोकामध्ये अर्थात मोक्षाला धारण करणार आहात. ही आपल्या धर्माची विचारसरणी आहे. मग आपण मानव आहोत, आपली चेतना भूहू या पातळीवर आहे. मग या चेतनेच्या भूहू पातळीपासून आपल्याला सत्य या पातळीपर्यंत जाण्यासाठी किंवा आपला चेतनेचा विस्तार साधण्यासाठी काय करायला पाहिजे, तर आपल्याला आत्मउन्नत व्हायला पाहिजे. आपला देहभाव गळून पडला पाहिजे आणि आपल्याला या जगताचं कारण काय आहे हे कळालं पाहिजे. जगताचं स्वरूप उलगडलं पाहिजे. या जगतामध्ये माझ्या अस्तित्वाचं कारण काय आहे हे सुद्धा आपल्याला उलगडलं पाहिजे. हे सगळं जर तुम्हाला समजलं तर तुमचा देहभाव गळून पडतो. तुमच्या लक्षात येतं की मी आत्मस्वरूप आहे आणि मी आत्मस्वरूपाने मी अविनाशी आहे. आज मी धारण केलेला हा जो देह आहे हे एक वस्त्र आहे जे कालांतराने जीर्ण होणारे. जीर्ण झालेल्या वस्त्राचा त्याग करून मी परत एकदा नवीन वस्त्र धारण करणार आहे. आता हे जुन्या वस्त्राचा त्याग करून जेव्हा मी नवीन वस्त्र धारण करतो त्यावेळेला जर माझी आत्मउन्नती झालेली असेल, माझे चांगले कर्म असतील, तर पुढील जन्मी मला अधिक उत्तम कुळामध्ये, उत्तम घरामध्ये, उत्तम आर्थिक सामाजिक परिस्थितीमध्ये जन्म मिळू शकतो. त्यामुळे पुढचा जन्म मला कसा मिळावा आणि त्या जन्मामध्ये मला चांगलं जगता यावं किंवा नाही जगता यावं हे ठरवण्याचा अधिकार माझ्या स्वतःचा आहे. मी या जन्मामध्ये जितकं चांगलं वागणारे, जितकं चांगलं काम करणारे, जितकी उत्तम पद्धतीने साधना करणारे, जितका मी आत्मलीन होणारे, स्वतःच्या स्वरूपाला जाणून घेणारे, तितका मला मिळणारा पुढचा जन्म अधिक उन्नत असणार आहे. एका शब्दात सांगायचं तर मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. या जीवनाचा तर शिल्पकार आहेच आहे, पण मी माझ्या पुढच्या जन्मांचा सुद्धा शिल्पकार आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हा प्रवास आपल्याला संपवायचा आहे ब्रह्मतत्वामध्ये लीन होऊन. पण हा लीन होऊन जो प्रवास संपवायचा आहे त्यासाठी तुम्हाला आत्मउन्नती साधत जावी लागणार आहे. ही आत्मउन्नती साधण्यासाठी तुम्हाला अधिकाधिक चांगली कर्म करावी लागणार आहेत आणि या अधिकाधिक चांगली कर्म केल्यामुळे तुम्ही उन्नत होत पुढील जन्मी अधिक चांगला देह, अधिक चांगली वृत्ती, अधिक चांगले आईवडील हे प्राप्त करत 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 अंतिमतः तुमचं गंतव्य गाठणार. आता हे अधिक चांगले आईवडील, अधिक चांगलं घर हा जो विचार आहे हा केवळ तुम्ही मटेरियलिस्टिक दृष्टिकोनातून बघू नका किंवा भौतिक दृष्टिकोनातून बघू नका. चारित्र्यवान आईवडील असणं जे तुमच्यावरती चांगले संस्कार करतील ही गोष्ट सुद्धा तितकीच आवश्यक आहे. ज्ञानेश्वर माऊलींचे आईवडील हे अत्यंत चारित्र्यवान होते, अत्यंत मोठे साधक होते, उपासक होते. त्यामुळे त्यांच्या पोटी ज्ञानेश्वरांसारखा लोकोत्तर मुलगा जन्माला आला आणि असा मुलगा जन्माला आला जो थेट मोक्षानुगामी होता.
तुमच्या माझ्या पोटी तसे जर मुलं जन्माला यायचे असतील तर आपल्याला सुद्धा आपलं वर्तन तसं सुधारावं लागेल, आपल्याला तेवढं आदर्श व्हावं लागेल, तर या गोष्टी घडणार आहेत. त्यामुळे जन्म मरणाच्या या फेऱ्यातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल, जो आपल्या संस्कृतीमध्ये वारंवार उच्चारला जाणारा शब्द आहे की या चर आणि अचराच्या चक्राच्या मला पलीकडे जायचंय, मला या जन्म मरणाचा फेरा चुकवायचा आहे. तर जन्म मरणाचा फेरा चुकेल कसा? हा जन्म मरणाचा फेरा चुकण्यासाठी तुम्हाला साधना करावी लागेल, उपासना करावी लागेल, तुम्हाला अप्रमादी व्हावं लागेल, तुम्हाला लोकांवर अन्याय करणं थांबवावं लागेल आणि त्याच वेळेला तुम्हाला आत्मोन्नत व्हावं लागेल. तुम्हाला तुमच्या देहभावाचा त्याग करत तुम्हाला हळूहळू आत्मभावामध्ये स्थिर व्हावं लागेल. तुम्हाला हे जाणून घ्यावं लागेल की हा देह हे फक्त एक वस्त्र आहे आणि हे कालांतराने जीर्ण होणारे, कालांतराने हे जाळून टाकलं जाणार आहे. उरणार जे आहे ते अविनाशी आत्मतत्व, ज्याला मी स्वतः मी म्हणून ओळखतो. मग या मीला जर पुढील जन्म चांगला मिळायचा असेल, जर या मीला पुढील जन्म दिव्य मिळायचा असेल, जर या मीला पुढील जन्मामध्ये अधिक चांगली कामं करून मोक्षाच्या अधिक जवळ जायचं असेल, तर मला मृत्यू ज्या वेळेला येईल त्यावेळेला मी ईश्वराच्या उपासनेमध्ये निमग्न असला पाहिजे, मी ईश्वराची कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये साधना करत असला पाहिजे. जर मी साधना करत नसेल, जर मी उपासना करत नसेल, जर माझी चांगली कर्म नसतील, तर पुढचा जन्म मला मानवाचा मिळाला तरी अधिक दरिद्री घरामध्ये मी जन्माला येईल, मला अधिक जास्त समस्यांचा सामना करावा लागेल, किंवा माझी कर्म पूर्व सुकृत जर माझं कमी पडलं तर मला परत एकदा मानवी देहाचा त्याग करून एखाद्या पशुचा, प्राण्याचा, वनस्पतीचा देह धारण करावा लागेल आणि परत एकदा मला तो पुनरपी जननम वाल्या चक्रामधून किंवा आवर्तनातून ताऊन सुलाखून निघून मला परत एकदा मानवी देह धारण करावा लागेल आणि हा मानवी देह धारण केल्यानंतर मग मला परत एकदा मोक्षानुगामी व्हावं लागेल. सो हिंदू धर्माचा हा पाया आहे, हिंदू धर्माचा हा मुख्य विचार आहे की भौतिक जगतामध्ये मिळणारं जे सुख आहे ते क्षणभंगूर आहे, त्याचा उपभोग जरूर घ्या, पण त्याच्यामध्ये अडकून पडू नका. तुम्हाला जर कशामध्ये अडकून पडायचं असेल तर तुम्हाला साधनेमध्ये अडकून पडायचं आहे, कारण साधना केल्याशिवाय आत्मोन्नती संभवत नाही. हा एक थोडा वेगळा पण महत्वाचा विचार म्हणतोय. मला खात्री आहे माझ्या वाचकांना, माझ्या प्रेक्षकांना हा खूप आवडेल आणि याच्यावरती मला तुमची मतं सुद्धा जाणून घ्यायला आवडेल. धन्यवाद. नमस्कार.